तर मुंडेंना भेटण्यापेक्षा धस पुढे काय करणार हे महत्त्वाचं. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया. मनोज जरांगेंना सांगितलंय आम्हाला न्याय हवाय असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. धनंजय देशमुख आपल्याबरोबर आहेत. मला सांगा, 70 दिवस झाले घटनेला आणि ही राजकीय ट्विस्ट वेगळे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सगळ्या एकंदरीत प्रकरणावर काय वाटतं आपल्याला? नाही, ही जी न्यायाची आमची भूमिका आहे किंवा जे न्यायाच्या भूमिकेमध्ये समाज आहे त्याच्यामध्ये कुठंही कुणी दुजोरा दिला गेला नाही किंवा देणार पण नाहीत. न्याय भेटणार आहे. आणि जर ह्याच्यातून जर काही गोष्टी घडल्या चुकीच्या तर मी मागं देखील सांगितलं आहे, आत्ता देखील सांगतो, याच्यात एकही आरोपी सुटला, एकाही आरोपीला कुठं दुजोरा कोणी दिला तर मी आणि माझं कुटुंबीय जी भूमिका घेणार आहोत ती भूमिका याचा गांभीर्यानं सरकारने विचार करावा आणि तो निर्णय आम्ही कोणालाही सांगून घेणार नाहीत, हे प्रामुख्यानं गांभीर्य ह्याचं लक्षात घ्यावं. सुरेश देशमुंडेंना भेटले, त्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया असेल, तुम्ही त्यांची भेट घेतली जरांगेची, काय झालं बोलणं? त्यांना मी सांगितल्या गोष्टी, आरोपी सुनावणी दरम्यान आल्यानंतर इथं कोण कोण लोक येतात, कसं भीतीयुक्त वातावरण निर्माण करतात, तर अशा गोष्टी त्यांना बोललो मी. त्यांनी सांगितलं की याच्यातून एकही आरोपी सुटणार नाही, सर्व आरोपीला फाशी होणार आहे आणि कुठंही या गोष्टीला कुठलीही गोष्टीत दुजोरा दिला जाणार नाही चुकीच्या. कॅमेरामॅन आप्पासाहेब सह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग.